ठीक आहे. तर देवाचं वचनाकडे जाऊया आपण. बायबलचं वचन काय सांगतं? मार्क वर्तमान याचा 2रा अध्याय आणि काही वचन वाचूया आपण. हे आपण ऐकलेलं वचन आहे, पण अजून परमेश्वर आज मला बोलला म्हणून मी आज बघूया आपण देव आपल्या संगती काय बोलत आहे. 2रा अध्याय ते काही वचन वाचूया. नंतर काही दिवसांनी येशू कफरनहूमास परत गेला. तो घरी आहे ही बातमी लोकांपर्यंत गेली. तेव्हा इतके लोक जमले की जागा उरली नाही. एवढेच नव्हे तर दाराबाहेर देखील जागा नव्हती. येशू त्यांना उपदेश करीत होता. काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते, परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्याला येशूजवळ नेता येईना. मग तो होता तेथील त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता ती खाट त्यांनी छपरातून खाली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले. येशूने त्यांचा विश्वास पाहिला. तेव्हा तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, तुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेथे नियमशास्त्राचे काही शिक्षक बसले होते. ते आपसात कुजबुज करीत होते की हा मनुष्य असे काय बोलत आहे. हा देवाची निंदा करीत आहे. देवाशिवाय कोण हालेलुया. जीसस, धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. अरे हालेलुया आहे का नाही? हालेलुया. हालेलुया. आणि 19 मध्ये पण सांगितलेलं आहे. पण मला तुम्हाला सांगायचं काय आहे की आज याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. गरज म्हणा, गरज. एक म्हणे ना, गरज सर्व वैद्य मरो. प्रेज द लॉर्ड. गरज आहे का नाही? म्हणा मला गरज आहे. म्हणा येशूची गरज आहे. शेजारच्याला म्हणा आहे का नाही गरज? नक्की आहे का? तर बायबल मध्ये सांगितलं की पक्षघाती मनुष्याला, आपण मागच्या वेळेस पण ऐकलं, बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे. पण बायबल मध्ये असं सांगितले, काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की घरात देखील जागा त्यांना होईना. म्हणजे येशू आल्या नंतर काय वाढत आहे? येशूकडे गर्दी आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मला फक्त खोला खो द्यायचा आहे. काय करायचंय? खोला खो. खो खो खेळतात का नाही तुम्ही? एखाद्याला खो दिला का काय? खो देतच नाही. काय काय लोक खोच नाही देत. त्याला चान्स मिळाला का काय करते? आता बरं झालं, आता मला भेटलं, माझ्या शेजारच्याला नको खो मिळाला. बरोबर. शेजारच्याला म्हणा, नातेवाईकाला म्हणा, कोणाला काय नको, खो नको द्यायला त्याला. प्रेज द लॉर्ड. पण असं करायचं का? येशू नावामध्ये काय आहे? तारण आहे. म्हणा येशू नावामध्ये तारण आहे. म्हणा येशू नावामध्ये सुटका आहे. म्हणा येशू नावामध्ये जीवन आहे. अरे बोला ना हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं की त्या पक्षघाती मनुष्याला कोणाकडे आणलेलं आहे? येशूकडे आणलेले. कोणाकडे आणलं? येशूकडे आणले. प्रेज द लॉर्ड. आणि कोणी आणलं हो त्याला येशूकडे? बोला ना, सांगा ना, कोणी आणलं? अरे बोलत जा तुम्ही जरा. कोणी बोलावलं? दुसऱ्या लोकांनी. बरं, दुसऱ्या लोकांनी पण कोणत्या लोकांनी? हालेलुया. ज्यांना माहिती होतं त्या लोकांनी आणलेलं आहे. कोणाकडे आणलेलं आहे? येशूकडे आणलेलं आहे. तुम्ही कोणाला आणतात का? अशा पक्षघाती माणसाला आणत जा जरा. प्रेज द लॉर्ड. पक्षघातीच माणूस पाहिजे का काय? येशूला सगळ्यांची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाची स्तुती असो. आपल्यामध्ये कोणाची उपस्थिती आहे? देवाची उपस्थिती आहे. तो पक्षघाती मनुष्य बायबल मध्ये असं सांगितलं की त्याला पण काय होती? येशूची गरज होती. मध्ये उभे राहू नका, इकडे उभे राहा. बसा, काही नाही होत. या. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. तिथे भिंतीला टेकून बसा. किती लोक आनंदित आहे. छान बसा, वचन चालू आहे. प्रेज द लॉर्ड. बघा असं करा सगळ्यांनी एकमेका. काय चालू म्हणा? वचन चालू आहे. वचन चालू असताना काय करायचं नाही? बोलायचं नाही. कोण बोलतं आता? म्हणा देव बोलतोय. म्हणा कोण बोलत आहे? देव बोलत आहे. पक्षघाती मनुष्याला काय आहे?
येशू आहे. त्याला सांभाळणारा कोण आहे? येशू आहे. त्याला बरं करणारा कोण आहे? येशू आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं की त्याला येशूकडे आणल्यानंतर बायबल मध्ये सांगितलं तिथं काय तयार झालेली आहे? गर्दी तयार झाली. आणि त्या गर्दीमुळे इतकी गर्दी होती की त्या गर्दीमुळे काय झालेलं आहे? त्यांना जागा मिळाला. प्रेज द लॉर्ड. कधी कधी अशी परिस्थिती आली का हो तुमच्यावर? हा, येशूकडे यायसाठी गर्दी निर्माण होते का कधी कधी? प्रेज द लॉर्ड. कधी कधी काही लोकांना गर्दी तयार होते. येशूकडे यायला वेळ होतो, उशीर होतो. काय होतं? कोण गर्दी करत आहे? या अडखळण आहे. आणि कधी कधी मुद्दामून लोक काय करतात? वेळ नाही काढे. त्यांना गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड. हा गरज असणारा व्यक्तीला काय केलेला आहे? 4 लोकांनी काय केलेलं आहे? त्याला बायबल मध्ये असं सांगितलं कशावर आणलेलं आहे? त्याला बाजेवर आणलेलं आहे. तिथं कुठे लिहिलंय? 3 वचनामध्ये. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला 4 जणांनी काय केलेलं आहे? उचलून आणलेलं आहे. 4 कशावर? बाजावर उचलून आणला असेल. कुठे? 14 वचनामध्ये वाचा. त्यांना दाटीमुळे त्याच्या जवळ जाता येईना म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजावर पक्षघाती त्याला उचलून आणले. उचलून आणल्यानंतर काय केलेलं आहे? बाज खाली सोडलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि गरज आहे त्याला. प्रेज द लॉर्ड. काय त्याला गरज? तुम्हाला गरज नाहीये का? बोला ना, सांगा ना. बरं, समजा आता येशू तिथं आलाय आणि तो येशू असताना काय झालेला आहे? त्या ठिकाणामध्ये आलेला आहे. पण येशूच्या भोवती गर्दी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गर्दी असताना लोकांनी काय केलं? अरे बाबा, आता येशूच्या भोवती गर्दी, आता मग काय करावं? याला तर बरं वाटलं पाहिजे. आता हा तर बरा झाला पाहिजे. हा तर पक्षघाती आहे. हा तर किती दिवसापासून काय नाहीये, बरा नाहीये. तो किती दिवसापासून नाहीये, मला असं वाटतं बऱ्याच दिवसापासून तो काय नाहीये, त्याला बरं वाटत नाहीये. बाजेवर पडू नये, स्वतःच काम करत आहे. पण अशी परिस्थिती आपल्यावर आलेली नाहीये. तुम्ही धडधाकट येत आहे. तुम्हाला पाय दिलेला आहे, तुम्हाला हात दिलेला आहे, तुम्हाला डोळे दिलेला आहे. तुम्हाला कोणी आणत नाहीये. परमेश्वर तुमच्या पायाला काय देत आहे? ताकद देत आहे. कोणी आणायची तुम्हाला वेळ आली का? मग असं का वागायचं आपल्याला? का उशीर करायचा तुम्ही? उशीर येणारे लोक का उशीर करायचा तुम्ही? पक्षघाती माणसासारखी परिस्थिती आहे का आपल्यावर? बोला ना. तसं काही झालंय का? हा, तसं काही झालेलं नाहीये. आज तुमचं देवावर प्रेम असेल, जबाबदार व्यक्ती पाहिजे. जबाबदार व्यक्ती कोण आहे? 4 व्यक्ती जबाबदार आहे. तुम्ही जबाबदार नाहीये का? तुम्ही काय लहान लेकर आहे का? कधीच नाहीये. जबाबदार व्यक्तीचं काम आहे येशू पर्यंत पक्षघातीला आणायचं आहे. तुम्ही जबाबदार नाहीये का? बुद्धी आहे. लहान लेकराला पण शाळेचा टायमिंग किती वाजता आहे? 10 वाजता आहे. मग बुद्धी हे तुमची जबाबदारी. लहान लेकर तुम्ही पार पाडतात का नाही? किती वाजता जातात शाळेला? किती वाजता असते शाळा? 10ला. प्रेज द लॉर्ड. तुमची जबाबदारी तुम्ही काय करत आहे? पार पडत आहे. पण देवाची जबाबदारी तुम्हाला मला काय झालं पाहिजे? तुम्हाला आणि मला देवाची जबाबदारी पाहिजे. ती जबाबदारी घेतली 4 लोकांनी. मला ते 4 लोक जबाबदारी घेतली. 4 लोक स्वतः पण जबाबदार आहे आणि पक्षघाती पण जबाबदार आहे. बोला ना, मला पक्षघाती जबाबदार व्यक्ती. त्यांनी पण म्हणलं असं, उठा लवकर, मला उचला लवकर, मला घेऊन चला येशूकडे. मला कळाले येशू काय करत आहे? बरं करत आहे. येशू छंगाई देत आहे. काय लोकांना बरंच व्हायचं नाहीये, उठतच नाही बाजीवर. बाज सोडायला तयार नाही, घर सोडायला तयार नाही, थंडी सोडायला तयार नाही, ऊन सोडायला तयार नाही, वारं सोडायला तयार नाही, काही सोडत नाही. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कार्य होत नाहीये. सोडा आजपासून, बाजाला फेकून द्या आजपासून. काय कर थंडी. टीव्हीची बातमी ऐकली का? 2 दिवस थंडी. कुणीतरी सांगतो 2 दिवस नाही थंडी. गरज सोडित नाही. त्याला गरज नाही, म्हणा त्याला गरज नाही.
काय नाही त्याला गरज नाही. तुम्हाला आहे का गरज? आहे गरज. 4 लोक असे पाहिजे, जबाबदार पाहिजे आणि त्यांना काय पाहिजे? गरज पण पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. तुम्हाला गरज असली, तुम्हाला वेळेचं बंधन असलं, तुम्हाला देवाची ओढ असली, तुम्ही थंडी पाहणार नाहीये, Praise the Lord. Hallelujah. तुम्ही गारवा पाहणार नाहीये. जबाबदार व्यक्ती घरी बसत नाहीये. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. जबाबदार व्यक्ती काय करतो? आजारी लोकांना काय करतो? कोणाकडे आणतो? येशूकडे आणतो. येशूकडे आणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. कोणाकडे आणतो? येशूकडे आणतो. येशूकडे आणत आहे. तुम्ही आणि मी जबाबदारी व्यक्ती बनायचंय. Praise the Lord. Hallelujah. बेजबाबदार व्यक्ती नाही बनायचं. Amen. पण आळशी व्यक्ती नाही बनायचं. वाचा नीतिसूत्र 6:6 मध्ये सांगितलं कोणचं व्यक्ती बनायचं आहे? कष्ट करा. म्हणा जबाबदार व्यक्ती, जबाबदार व्यक्ती बनायची. गरजवंत व्यक्ती गरजवंत व्यक्ती बनायची. आणि देवाकडे त्याची ओढ पाहिजे. कोणाकडे ओढ पाहिजे? देवाकडे. देवाकडे तुमचं येणं ओढ पाहिजे. देवावर तुमचं काय पाहिजे? प्रेम पाहिजे. वाचा अरे आळशा, अरे आळशा, मुंगीकडे जा. मुंगीकडे पहा, तिचा मार्ग धर. मुंगी कशी आहे? मुंगी काय करत आहे? झोप घेते का? हा? तुम्ही तुमच्या कामावर किती वाजता जातात? वेळेवर जातात. Hallelujah. आम्ही सकाळीच लोन येऊन, मी किती वाजता उठलेले? ती 5 वाजता उठलेली. मी 6:30 ला माझी आंघोळ झाली. प्रेज द लॉर्ड. काय आहे? हे देवावर प्रेम आहे. तुमचं आहे का? 11 वाजता येत तुम्ही, रोजचा 11च वाजता तुम्हाला. वाईट नको वाटू देऊ, खरंय. Hallelujah. जबाबदार व्यक्ती काय करत आहे? वेळेत वेळेत येत आहे, कष्ट करत आहे. तुम्ही आता जर येशूकडे वेळात आलेला नाही, वेळ निघून जाईल, त्यावेळेस काही तुम्हाला काही उपयोग होणार नाहीये. Hallelujah. आता वेळ आहे. Praise the Lord. करा स्टाईल, आता वेळ आहे. आता वेळ आहे. वेळ निघून गेली ना, काय नाही मग. निघून गेले ना, काही नाही मग. असं करा शेजारच्याला, काय नाही होणार. वेळेच्या अगोदर या. येशूला किती एक पक्षघातीची गरज आहे. Hallelujah. येशूला 4 जबाबदार लोकांची गरज आहे. तुम्ही वेळेत येणारे लोक पाहिजे येशूला. कोणते लोक पाहिजे? वेळेत येणारे लोक पाहिजे. येशूला जबाबदार लोक पाहिजे. Hallelujah. येशूला त्याच्यावर प्रेम करणारे लोक पाहिजे. येशूसाठी जीवन अर्पण करणारे लोक त्याला पाहिजे. आळशी लोक नाही पाहिजे. तुम्ही तुमचं काम करत बसता, पण देवाचं काय हो? हा, देवाचा प्रत्येक आत्मा कुठेतरी पडलेला आहे, कुठेतरी आजारात मध्ये पडलेला आहे. Hallelujah. हा पक्षघाती कुठेतरी पडलेला आहे. Hallelujah. पण त्या आत्म्याला कोणाकडे आणलं? त्या आत्मा शरीर कोणाकडे आलं? येशूकडे. येशूकडे आलं. जिवंतपणे काय करायचं? आपल्याला वेळेच्या अगोदर आपल्याला जबाबदारी स्वीकारायची. काय लोक जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. Hallelujah. घरामध्ये पण तसंच करतात. नाही मी नाही करत, मी काम नाही करत. नाही तू कोणाला तरी सांगा, कोणाला तरी हे करा, ते करा. अरे पण तू आळशी आहे. तुझ्यामध्ये कोणाचा आत्मा आहे? आळसा. आळशाला काय म्हटलंय? अरे आळशा, मुंगीकडे जा. अरे आळशा. मुंगीकडे जा. आता मग कसा आळशा आहे तो? जबाबदारी न घेणारा आळशा. हा, काय म्हटलं? मुंगीकडे जा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून तिचे वर्तन पहा आणि शहाणा हो. शहाणा. कुठून शहाणपण कुठून येणार आहे तुम्हाला? मुंगीकडून. मुंगीकडून तुम्हाला जबाबदारी काय झाली पाहिजे? शिकलं पाहिजे. शिकण्यासारखी गोष्ट आहे. एका लाईनीमध्ये जाते ती, लाईनीच्या बाहेर जात नाही. तिच्या पाठीमागे, ती एका मुंगीच्या पाठीमागे सगळ्या मुंग्या असतात. एक लीडर असतो. तुमच्याकडे पाहून लोक उशिरा येतात. तुमच्याकडे पाहून तुम्ही लवकर आले तर लोक लवकर येणार आहे. तुम्ही प्रार्थना करणार, तुम्ही गाणं गाणार, तुम्ही आराधना करणार, तुमच्याकडे पाहून लोक त्या मार्गाने येणार आहे. तुम्ही येशूकडे येणार तर लोक पण येशूकडे येणार. तुमच्याकडे पाहून लोक माग येणार आहे. कोणाकडे पाहून येणार आहे? बोला ना. तुमच्याकडे ना आपल्याकडे पाहून काय होणार आहे? तुम्ही गपचीत थम्यावाने बसणारे लोक म्हणतील जाऊ द्या, काय गाणे गाण्याची गरज नाही. तुम्ही ओरडून आरडून गीत गायले, तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्ही महिमा केला, तुम्ही देवाचं वचन पाळलं, तुम्ही देवाच्या ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्या, ते लोक पण काय करणार आहे? करणार आहे. त्या पक्षघाती माणसाला 4 लोकांनी काय केलेलं आहे?
त्याला छपरावर चढवलेला आहे, त्या ठिकाणामधून बाज तयार केली, येशू पुढे सोडलेला आहे. तुम्ही येशूच्या मागे चालणार आहेत का? शेजारच्याला विचार, आहेत का? तुमच्या माग रांग लागली पाहिजे. लक्ष द्या, गपचित बसा. काय म्हटलं? रांग लागली पाहिजे. कधी कधी बघा तुम्ही लाईन असं डिसमोड करून टाका बरं, तरी लाईनीमध्ये येतात ते. आणि काही काहींची लाईन तर तुटून जाते, ते लाईनीत नाही राहत ना, तुटून जाते. तुम्ही माझ्या मागे आहेत का? येशूच्या मागे आहेत का? हा, येशूच्या मागे, माझ्या देवाच्या सेवकाच्या मागे इथं येणं माग आहे, घरी प्रार्थना करणं माग आहे. हे जर माग येत असेल, लाईन तुटणार नाहीये. तुम्ही कुठे जाणार आहे? देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. हालेलुया. आता आणलेत का? टाळ्या वाजवा ना मग. हालेलुया. हा, तुमच्या मागे कोणीतरी येत आहे. तुमच्या मागे तुमचा परिवार आला पाहिजे. तुम्ही तर आळशासारखे उठतान, आंघोळ कधी करायची करतान, जेवणाला वेळ नाही आपल्याकडे. जेवण कधी असतं काय माहिती? जेवण सकाळचा नाश्ता असतो, दुपारी नाश्ता करते. हा, तुमच्या माग तुमच्या लेकर पण तसेच वाहणार. हालेलुया. कसे होणार लेकर? लेकर पण तसेच होणार आहे. येशूच्या मागे शिष्य चालले, पण कोणासारखे झाले? ते येशू सारखे झाले. कोणासारखे झाले? बोला ना. येशू सारखे झाले. ते त्यांनी पाहिलं येशू आपल्यासाठी या जगात आला. हा माणूस नाहीये, माणूस म्हणून तो या जगात आलेला आहे. तो त्याने जन्म घेतलेला आहे, पण तो देव आहे. तो तारणार आहे, पापांची क्षमा करणार आहे, फरक करणारा देव आहे, सत्य आहे. त्याला कळलं हा मानव रूप धारण करून आलेला आहे, म्हणून साधारण व्यक्तीने हा देव आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला काय किती त्रास सहन करावा लागलेला आहे, किती छळ झालेला आहे, किती निंदा झालेली आहे. त्याचं रक्त, शरीरातलं एक ना एक कण रक्त, कुठल्या रक्ताचा थेंब त्याच्या शरीरामध्ये राहिलेला नाहीये. या शिष्यांनी पाहिलेलं आहे. या शिष्यांनी एवढं पण पाहिलं की आता हा येशू मेलेला आहे, आणि त्यानंतर त्यांनी काय पाहिलं? हा येशू जिवंत झालेला आहे. त्यानंतर त्यांनी काय पाहिलं? येशू स्वर्गात घेतला गेलेला आहे, आणि तो परत येणार आहे. येशूने सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूने काय सांगितलं होतं त्यांना? की मला तिसऱ्या दिवशी काय होणार आहे? मी मला मारण्यात येणार आहे, मला गाडलं जाणार आहे, आणि तिसऱ्या दिवशी मी उठणार आहे. त्यावेळेस त्यांनी काय केलं? शिष्याला समजलं, अरे येशू बोलला होता आपल्याला. आणि येशू परत काय सांगून गेला? मी आता परत येणार आहे. प्रेषिताच्या कृत्यामध्ये सांगितलं, हा येशू जसा स्वर्गात, देवदूत म्हणले स्वर्गात जसा घेतला गेलेला आहे तसाच तो येणार आहे. किती लोक आमेन बोलणार आहे? आता आळस घेऊन बसायचा का? हा, थंडीच्या काळामध्ये येशूचं येणं होऊ नये म्हणून काय करा? जपा स्वतःला. हालेलुया. मनाजवळ असलं पाहिजे ना, आपण येशू जवळ असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं, अरे आळशा मुंगीकडे जा, तिचे वर्तन पहा. वर्तन कसं आहे तुमचं? आज तुम्ही येशूकडे येता तर तुमचं वर्तन कसंही असू द्या, येशू तुमचं वर्तन बदलेल, तुमचं मन बदलेल, तुमचा विचार बदलेल. हो, आजार बदलणार आहे. तुम्हाला काही विचार येत असेल ते दुरात्म्यापासून आलेले विचार पण काय होऊन जाणार आहे? निघून जाणार आहे. वर्तन काय वर्तन असेल त्या मुंगीचं? आपल्याला एवढी बारीक मुंगी माणसाला हलवी ती चावल्यावर. हा, आपण म्हणतो अरे मुंगीने लय चावलं. हा, सांगा ना, बोला ना. पाठीवर जर चावलं तर आपला हात जातो का पाठीवर? हा, बघा ना. मग हत्तीच्या काळामध्ये गेलं तर हत्तीला पण काय करून टाकते? ते हलवून टाकते. बघा ना, तिचं वर्तन घ्या तुम्ही, पहा जरा. तिचं वर्तन काय आहे? जबाबदारीचं वर्तन आहे तिचं. तुमचं जबाबदारीचं वर्तन आहे का? हा, तुम्ही हिवाळा लागला का झोपा मारित? हिवाळ्यात झोपत नाही मुंगी कधी. जास्त काम करते ती. उलट उन्हाळ्यात पण ती ऊन खात नाही. आपण म्हणतो ऊन आलं लगेच सावलीत बसा, नको कामाला जायला, आळशी.
काय काय लोक दादा लय ऊन आहे पास्टर लवकर घेत जा ना प्रार्थना 8लाच घेत जा काय काय शाने आणि काय काय लगेच म्हणते पास्टर आता लय थंडी आता काय करा उशिरा घ्या ना या आळशीपणाचे लक्षण आहे काय काय लोक एवढे हुशार आहेत की 10चा चर्चा ना 11 वाजता येते त्याला माहिती तिकडूनच विचार करून येते ते आता आराधना संपली असं आता चला अरे पण आराधनेमध्ये तुम्हाला छुटकारा आहे ना आराधना म्हणजे काय तुम्ही देवाबरोबर प्रेम करणारे लोक आहेत तुमचं देवावर प्रेम असलं तर तुम्ही गाणे गायला 10लाच येणार किती वर्षापासून सांगतोय तुम्हाला मी तुमचे काम शैतानाने बंद करून ठेवले मला उशिरा येणारे लोक शैतानाने कान बंद करून ठेवलेले आहे बरोबर एक वेळेस ठीक आहे 2 वेळेस ठीक आहे 3 वेळेस ठीक आहे तुम्ही 2-2 3-3 वर्ष उशिरा येतात याचा अर्थ तुम्ही आळशी काय वाईट वाटू नका देऊ तुम्ही स्वतःला चेक करा तुम्ही प्रेज द लॉर्ड आपलं वर्तन कसं पाहिजे सुख पाहिजे आपण ऊन पाहणार नाही वारा पाहणार नाही तुम्हाला माहितीये का येशू एका नाव्यामध्ये बसलेला असताना बायबल मध्ये असं सांगितलं त्या नाव्यामध्ये काय आलेलं आहे वादळ आलेलं आहे वादळ येत असताना त्या नाव्यामध्ये काय घुसू लागलेलं आहे पाणी घुसू लागलेलं आहे पण शिष्यांनी काय केलेलं आहे शिष्यांनी येशूला उठवलेलं आहे येशू उठला आणि वाऱ्याला आणि वादळाला काय केलंय धमकावलेलं आहे त्यावेळेस काय झालेलं शांत झालेलं आहे हालेलुया तुम्ही वाऱ्याला पाहायचं का वादळाला पाहायचं का थंडीला पाहायचं का प्रेज द लॉर्ड थंडीच्या दिवसात घर धरून बसतात तर येशू येऊन जाईल घेऊन जे तयार आहेत त्याला प्रेज द लॉर्ड तुम्ही उशिरा येता म्हणजे तुम्ही तयार लोक नाहीत मला तयार लोक नाही शेजारच्या प्रेज द लॉर्ड वाईट वाटू नका घेऊ प्लीज तुमच्यासाठी आहे प्लीज तुमच्या हितासाठी मी बोलतो तुम्ही देवाच्या राज्यामध्ये गेले पाहिजे म्हणा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये गेले पाहिजे समजा तुम्ही 10 कुमारिका घ्या 5 उशिरा आल्या आणि 5 कधी आलेल्या आहे लवकर आल्या लवकर कुठे गेलेला आहे देवाच्या राज्यामध्ये गेलेला आहे कुठे गेलेले उशिरा येणारे लोक काय तेल आणत नाही त्यांचं वर्तन कसं होतं आळशी होते तर झोपा मारित होत्या करू द्या करू द्या मग नीतिसूत्र 27:1 मध्ये सांगितलं अरे उद्याची खात्री मानू नको एका दिवसामध्ये काय होईल तुला माहिती नाही प्रेज द लॉर्ड उद्या करीत बसायचं का उद्या करायचं नाही वर्तन कसं ठेवायचं आपलं चोख ठेवायचं यायचं कितीला लवकरच यायचं जबाबदारी कोणाची आहे परिवाराला घेऊन यायची जबाबदारी आपलीच आहे काम कोणाचं करतात तुम्ही देवाचं करत आहे घरी देखील कोणाचं काम करत आहे देवाचं काम करत आहे तुम्ही कोणा व्यक्तीला घेऊन येत आहे ती जबाबदारी कोणाची आहे ती देवाची सेवा आहे बरं हालेलुया बरं हालेलुया उभं राहू आपण बायबल मध्ये सांगितलं की अरे आळशा मुंगीकडे जा तिचे वर्तन पाहून शहाणा हो शहाणा व्हायची गरज आहे काय व्हायचंय व्हायचं का नाही शहाणा येडच राहायचं बरोबर आहे की नाही शहाण्या लोकांना बरं होणार आहे येशू त्याला काय म्हटला उठ बाज उचलून घेऊन जाय काय म्हटलं तो येशू उठ उचलून घेऊन जा तो शहाणा होता उठला म्हणा शहाणा होता तो शेजारच्याला म्हणा शहाणा होता आणि वेळेच्या अगोदर आरोग्य घेऊन गेला कधीच्या अगोदर म्हणा वेळेच्या अगोदर प्रेज द लॉर्ड कधी आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही का तुम्ही उशिरा येतात उशिरा पेरणी होती म्हणून उशिरा तुम्हाला उत्तर मिळतं प्रेज द लॉर्ड काय सांगितलं वेळेचा अधुगर आले गर्दी आहे गर्दीकडे पाहिलेलं नाहीये संकट येतच राहणार आहे प्रॉब्लेम येतच राहणार आहे अरे गोष्ट होतच राहणार आहे तो मेला अमुक झालं तमुक झालं होत राहणार आहे पण काय करायचं येशूकडे यायचं थांबवायचं का कधीच नाही येशूकडे यायचं थांबवायचं का एवढी
गर्दी, मग ते म्हणले असते जाऊ आता लय गर्दी जाऊ दे. चला मग. काही लोक असे आहेत, काही लोक मला काय सांगितलं नाही जाऊ दे, काही लोक पास्टर बोलतच नाही, काही सांगतच नाही, असं नाही तसं नाही, निघून जाते. कोणाचा तोटा झालाय? बोला ना, कोणाचा तोटा झालाय? अरे फ्रेश मध्ये बोला ना, कोणाचा तोटा झालाय? हा, प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया, हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं की त्याला गरज आहे, त्याचं वर्तन कदाचित चांगलं असेल, तो शहाणा असेल, मला शहाणा असेल. काही काही लोकांना गोळ्या घ्यावं लागते शहाणा व्हायसाठी. येडेच राहतात, कवर येडे राहतात काय माहिती. शहाणा कोण करणार आहे? देवाचं वचन. बोला ना, देवाचं वचन गेलं, उठ बात घेऊन चालू लाग, उठला आणि पळालेला आहे. हालेलुया. म्हणा देवाचं वचन शहाणा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. 18 वर्षाचं झाल्यावर आपण म्हणतो आता शहाणा झाला, असं झालं, मोठा झाला. पण मोठा झालेला नसतो, म्हातारपणे तिकडे ताळे करतो तो. म्हातारा असलं तरी उड्या मारितो तो. काय असतं? म्हातारा असलं तरी, म्हातारा असलं तरी काय करतो? उड्या मारतो. हालेलुया. 60 वर्षाचं आहे, 60 वर्षाची आंटी, 70 वर्षाची, आणि तरी फॅशनचे कपडे घालते. शहाणपण आलं का तिच्यामध्ये? हा, बोला ना, आलं का तिच्यामध्ये? आलेलं नाही. बायबल मध्ये काय सांगितलं? अरे आळशा, मुंगीकडे जा. आज कोणाकडे जायचंय तुम्हाला? हे ठिकाण काय करायचंय तुम्हाला? इथं काय मी तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगतो का? बोला ना, काय सांगतो? वचन सांगतो. मला वचन सांगतो. वचन तुम्हाला शहाणा करेल. काय करेल? वचन तुम्हाला शहाणा करेल. आकाश आणि पृथ्वी नाहीसे होतील, परंतु माझे वचन कधी होणार नाही. इब्री 4:12. इब्री 4:12. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा व सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे. वाचा जरा अजून, काढा बायबल, फटाफटा काढा. स्तोत्र संहिता 119 65 वाचा लवकर लवकर. बसा खाली. देवाचं वचन काय करणार आहे? इथं आल्यावर तुम्हाला काय होणार आहे? शहाणपण येणार. इथं म्हणणार आहे येड्यावाने वागायचं नाही. मग लगेच तुम्ही काय झाले? शहाणे झाले. उशिरा यायचं नाही. तुम्ही काय झाले? शहाणे झाले. इथं शिव्या द्यायच्या नाही. काय झालं? हे वचन काय करतं? आपल्याला बदलतं. आपले मन, आपले घाणेरडे विचार काय करतं? वचन काय करतं? काढून टाकतं. वाचा ना त्याच्यामध्ये स्तोत्र संहिता. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे. वचनाप्रमाणे वचन तुमचं काय करत आहे? हित करत आहे. देवाचं वचन तुम्हाला काय करत आहे? बदलत आहे. देवाचं वचन काय करत आहे? शांती देत आहे. देवाचं वचन तुम्हाला काय देत आहे? आरोग्य देत आहे. देवाचं वचन तुमच्या मनामध्ये, विचारामध्ये, शरीराच्या प्रत्येक पार्टमध्ये जाऊन भेदून आरपार जाणार आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिचं वर्तन पाहून शहाणा हो. हा व्यक्ती शहाणा होता, येशूकडे आला. हा, मला असं वाटतं तो गर्दी पाहून तो मला असं अरे लय गर्दी आहे आता समोर त्याची, बर का, त्याची गरज, त्याला गरज आहे म्हणा, त्याला गरज आहे. तुम्हाला आहे का? सांगा ना. नाही आहे का? आहे. त्याला गरज आहे. मग तो गरज का? तो काय म्हणतोय? अरे काय का आळशी असतील 4 लोक ते म्हणते ना आता एवढ्या वरती न्यायचं का? मग हिशोब करीत बसणार. मग आता याला किती शिडी लागल, याला किती पैसे लागतील, याला किती काय लागल, हिशोब करत बसतात. अरे हिशोब करूच तर तो मरून जाईल ना. जाऊ दे ना तुझे पैसे, काय होतं त्याला? हा, जाऊ दे ना तुझी बाज जाईल. हा, ज्याचं घर उस्तरलं तो काय म्हणला काय माझं घर उस्तरू नका तुम्ही? बोला ना, इकडे बघा सगळे. तो म्हणला का माझं घर उस्तरू नका, माझे कौल काढू नका, माझ्या घरावर काही काही लोक म्हणतात ना घरावर कशाला चढला, खाली उतर.
ते घरावरून बांधणं. घर वस्तू द्या तुमचं Yes. देवाच्या गौरवासाठी. Hallelujah. 4 असे माणसं बना तुम्ही की एनी टाइम पैसा जरी लागला तर मी देतो, चला प्रार्थना, मी देतो तुमच्या परिवाराला आणा, आमेन. मी तुम्हाला गोळ्याला पैसे देतो, आमेन. मी तुम्हाला औषधाला पैसे आमेन. देतो, या तुम्ही. हालेलुया. कसे लोक पाहिजे? जबाबदार. जबाबदार व्यक्ती. हालेलुया. हा बरोबर आहे की नाही? कुठं चढला तो, कुठं चढायला लावलं त्या 4 व्यक्तीला काय केलं? आग्रह केला असणार, बाबा चला ना बाबा, काय करा, चला ना बाबा. काही लोक तुम्हाला म्हणत पण असतील, अरे बाबा तुमची तर काय झालं, आम्हाला घेऊन चला ना. तुम्ही म्हणतात नाही पैसे नाही, त्याला नको घेऊन जायला. अरे बाबा तुम्ही 2 रुपये खर्च केले तर परमेश्वर तुम्हाला 2 लाख रुपये देईल. आमेन. देईन का नाही विचारा ना. हालेलुया. देईन. तुम्ही देवाच्या सेवेसाठी खर्च करा. हा त्यांनी त्यांची, मला असं वाटतं त्या माणसाकडे कशाची बाधा असणार आहे? हा ते 4 लोकांनी आणून दिले असं, बरोबर आहे का नाही? हा त्यांचं वर्तन, मला असं वाटतं ते 4 लोक चांगले लोक होते ते. Yes. Hallelujah. हा हुशार लोक होते ते, मदत करणारे लोक होते. Praise the Lord. आणि तो ज्याला गरज आहे गरजवंत. तो पण त्यांना आग्रह करायचा, मला घेऊन चाला ना, मला घेऊन चाला ना. कोणाकडे घेऊन चाला ना? येशूकड. हा? येशूकड. येशूकडे घेऊन चाला ना. प्रेज द लॉर्ड. Praise the आणि Lord. काय सांगितलं ते 119-65 वचनामध्ये? हे परमेश्वरा तू आपल्या वचनाप्रमाणे हे परमेश्वरा तू आपल्या तू वचनाप्रमाणे आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे. आपल्या दासाचे हित केलेले आहे. आपल्या दासाचं हित करणारं कोण आहे? वचन. वचन काय करणार आहे आपलं? आपलं हित. बोला ना. हित करणार. वचन हित करणार आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आणि अजून काय सांगितलं? विवेक व ज्ञान मला दे, विवेक आणि ज्ञान. मला दे. हो, देवाचं वचन तुम्हाला काय देत आहे? विवेक देत आहे. देवाचं वचन तुम्हाला काय देत आहे? ज्ञान देत आहे. काय ज्ञान दिलं त्याला? वरती चढायचं ज्ञान. हालेलुया. Praise the Lord. किती लोकांना? 4. 4 लोकांना. तो म्हणला 4 लोक मला वरती घेऊन चला. प्रेज द लॉर्ड. ज्ञान दिलं त्याला वरती चढायचं. Hallelujah. काय काय लोकांना ते पण नाही. हा समजत नाही. जाते सहस्रबुद्धीकडे. कुठं? गोळ्या खात्यात डोक्याच्या. समजत नाही. कोण देतंय समज बुद्धी? परमेश्वर. बोला ना, कोण देते? देवाचं वचन. परमेश्वर देत आहे. देवाचं वचन देत आहे. हालेलुया. Hallelujah. येशू त्याला म्हणला खाली उतरा माझ्याकडे. येशू पुढे सोडले. येशू पुढे सोडल्यानंतर काही येशू आपलं देणार आहे का? नाही. बोला ना. Hallelujah. हा देवाचं वचन तुम्ही ग्रहण केल्यानंतर कार्य होणार नाही का? होणार. हा आमेन. ते बायबल मध्ये सांगितलं. कोणीतरी इब्री 4:12 वाचा कोणीतरी, आणि काहीतरी तिथंच हात राहू द्या. देवाचं वचन कारण देवाचे वचन सजीव. जिवंत वचन आहे. देवाचं काय आहे? जिवंत आहे. सक्रिय. देव जिवंत आहे म्हणजे त्याचे शब्द पण कसे आहेत? जिवंत. जिवंत आहेत. अजून काय म्हटलं? सक्रिय. सक्रिय म्हणजे काय आहे? कार्य कार्य करण्यासाठी समर्थ. समर्थ आहे. म्हणा कार्य करण्यासाठी समर्थ आहे. त्याच्यानंतर काय? कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून तीक्ष्ण आहे. त्याला धार आहे. Hallelujah. मी काय नाही मी काय करू नाही शकत, वचन. पण देवाचं वचन धारदार आहे. Praise the Lord. असं करा. धारदार असं स्टाईल मध्ये करा. माझा हात कसा असं करा स्टाईल मध्ये. छापा काटा, छापा काटा, छापा काटा. देवाचं वचन कसं आहे? धारदार. 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 Praise the Lord. अरे आवाज येतो ना धारी सारखा. Praise the धारदार Lord. धारदार. धारदार बोचडलेले मग शस्त्र. तुमच्या तोंडाला गारठा लागला का काय? हा कसं आहे देवाचं वचन? तीक्ष्ण. बोला ना. धार धार. धारदार. आहो धार धार. धार कशी असती? हा तीक्ष्ण. तीक्ष्ण. तुम्हाला धार आहे का? बोदडे आहे ना? Hallelujah. मग म्हणा ना मग धार धार. धारदार. आवाज आहे ना धार धार म्हणजे आता अर्थ काय? कसं आहे? धार 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 धार. धारदार. बाहेर असतो हा आमच्या घरचे ना लई बेकार बर का. आमचं आडनाव काय? आमचं आडनाव, आमचे पाहुणे काय येतं त्याच्या अंगात येतं मग असं धारदार होते. धार धार होते ते. बायबलचं वचन सांगतं मनुष्याला शरण जाण्यापेक्षा देवाला शरण मनुष्य जा. काय आपल्याला पाठबळ देऊ शकत नाही, त्याची ताकद व्यर्थे. Yes. प्रेज द लॉर्ड. काय देवाचं वचन? धारदार. धारदार. अरे धारदार ऐका ना, बोला ना मग. धारदार. अरे धारदार.
काठी घेऊन कसं आहे गारटले ती धारदार गारठा लागला काय हा नाही. समजा येशू पहाट आलं सकाळी तर तुम्ही धार आहे का तुम्हाला हा सांगा ना बोला ना धार आहे का तुम्हाला सकाळी नाही म्हणतो बोथडलेलं राहतात सकाळी सुद्धा धार पाहिजे ना काय पाहिजे धार वचन तुमच्याकडे म्हणल्यावर तुम्ही कसे पाहिजे तुम्ही वचन सांगता तुमच्यामध्ये तुम्ही गळून गेलेले अशा असणार आणि मग येशू येणार आहे असं सांगणार तुम्ही तर काय होईल धार आहे का नाही. अरे इथे धारदार थंडीमध्ये काय देवाचं वचन घेताना धारदार पेत्र ज्यावेळेस बोलायचा त्यावेळेस किती लोक यायचे 5,000 लोकांची काय पडत आहे भर पडत आहे 2,000 लोकांची 3,000 लोकांची काय पडत आहे भर पडत आहे काय आहे धार आहे करंट लावू दे जरा करंट लावू का पुढच्या वेळेस आहे ना आता वायर लावून घेतो मग तेव्हा थाई नाचतात मग करंट लागलं थाई उड्या मारतात कशा उड्या मारतात उभे राहा आपण सगळे जरा करंट लागल्यावर कसं करतात जरा स्टाईल करून दाखवा जरा एक्सरसाइज पण होईल तुमची आता लाफिंग क्लास घ्यावा लागते लोकांना लाफिंग क्लास लाफ्टर काय लाफ्टर क्लबला जाते टाळ्या वाजवायला नुसत्या इथं म्हणलं का टाळ्या वाजवा धार गायब झाली इथं म्हणतो नको टाळ्याला वाजव टाळ्या पण नको आणि नाचायला पण नको अरे नाचलं तर व्यायाम आहे तुमचा काय देवापुढे नाचना देवापुढे टाळ्या वाजवना काय लाफिंग त्या गरज आहे त्या टाळ्या वाजवायच्या क्लासला जायची हा सकाळीच मी जात असतो ना मॉर्निंग वॉकला जात असतो मॉर्निंग वॉकला लोक टाळ्या वाजवतात मी हसत बसतो पण दावीद राजा म्हणतो दस्तंतू वाद्याने तुम्ही काय करा देवाची आराधना. अरे तोच व्यायाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य आहे काय करंट लावला कसं करतो थाई करा जरा अंग हलवा कसं करतो करा जरा हात लावा असा याला हात लावा पिक्चर मध्ये कसे वागतात हा धार आहे का तुम्हाला हा बोला ना आणि टेस्टर लावल्यावर करंट लागतो का तुमच्यामध्ये धार असेल ओ शैतान तुला काय होणार हळून जाणार आहे तुमच्याकडे वचन जर असेल तर शैतान काय हळून जाणार आहे तो पळून जाणार आहे त्याला कोणी हरवलेला देवाने हरवलेला आहे पण तुमच्याकडे धारदार वचन दिलेलं आहे देवाचं वचन काय आहे हा वाचा त्याच्यामध्ये कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून तीक्ष्ण आहे हालेलुया. काय आहे? तीक्ष्ण आपले तीक्ष्ण डोळे राहतात पुढं काय चाललं ते कळतंय आपल्याला पण वचन नाही खाली डोक्यामध्ये काय देवाचं वचन तीक्ष्ण म्हणा तीक्ष्ण देवाचं वचन आलं त्याला उठ बाज घेऊन चालू लाग हालेलुया. लगेच टाकाटक पळाला तो लगेच कसा पळाला तो टाकाटक पळालेला आहे काय लोक देवाचं वचन येते तरी बोथड झाले काय झाले बोथड झाले म्हणा बोथड झाले हा त्याला उत्साह राहिला नाही त्याला आनंद राहिला नाही तेच पण वचनच नाहीये ना हालेलुया. वचन असल्यावर माणूस सकाळीच किती वाजता उठणार आता पुढच्या संडेला धारदार आहे का पण शेजारचीला धारदार आहे का बाबा तुझ्याकडे वचन आहे का बोला ना खाली बसा वचन आहे का तुमच्याकडे हा वचन असल्यावर तुम्ही काय होणार आहे तुम्हाला काय होणार आहे देवाचं वचन कसं आहे तीक्ष्ण काय म्हटलं कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव आत्मा पुढे जाणार आहे ते जीवामध्ये तुमच्याकडे एवढं वचन दिलंय लोकांना वचन सांगा काय कोणाला चमत्कार याच्याविषयी काय सांगायची गरज नाही नाही. वचन सांगा काय सांगा वचन सांगा. बोला शेजारच्याला म्हणा वचन सांगा ते तीक्ष्ण आहे तुम्ही नका तीक्ष्ण म्हणून काय म्हणतात आम्ही प्रार्थना केली म्हणून बरं वाटायला लागलं आम्ही असं केलं आम्ही तसं तू शांत बस म्हणा कोण कार्य करणार आहे मी पण स्वतःला म्हणतो शांत बस देवाचा आत्मा मला पण तुझी तू काय नाही करीत
देवाचं वचन कार्य करणार. आमेन. मी काय करतो का? नाही. मी काय नाही करत. देवाचं वचन तीक्ष्ण आहे, ते जात आणि लोकांच्या जीवनामध्ये कार्य करतात. हालेलुया. आणि ते लोक काय होतात? बरे होतात. बरे होतात. त्यांचे विचार बदलून जातात. ईश्वर विश्वास ठेवल्याने काय होतं? विचार बदलतात. त्याच्या वचनावर विश्वास ठेवल्यानंतर काय होतं? जीवन बदलतं. जीवन बदलतं, विचार बदलतात. जे तुमचे घाणेरडे विचार होते ते घाणेरडे विचार बदलतात. आमेन. जी जबाबदारी तुम्ही घेत नव्हती ती जबाबदारी तुमच्याकडे येते. जे तुमच्याकडे वेळेचं पालन नव्हतं ते वेळेचं पालन तुम्ही करायला लागणार आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करत नव्हते त्या पक्षघाती मनुष्याला तुम्ही घेऊन येतात येशूकडे. हे आहे देवाचं वचन. Yes. काय आहे? देवाचं वचन. 4 लोकांना काय माहिती होतं? देवाचं वचन. देवाचं वचन माहित होतं. 4 लोक घेऊन आले हालेलुया. वरती चढले. बघा किती कष्ट केले त्यांनी. Praise the Lord. मग असंच एक व्यक्तीसाठी कष्ट करायचं. म्हणा एका व्यक्तीसाठी एका व्यक्तीसाठी कष्ट. असे कष्ट घ्यायचे. असे कष्ट घ्यायचे. मग कधी कधी ताण लागेल तुम्हाला, भूक लागेल तुम्हाला, हा कधी कधी पैसा लागेल. कोणासाठी? कोणाकडे आणायसाठी? येशूकडे आणलं. बोला ना. येशूकडे मग आणलं. खर्च करायचा नाही का? करायचं. करायचा. हा करायचा. तुम्ही मला खर्च करतात तर कोणाला खर्च करतात? देवाच्या सेवेत. हा तुम्ही मला खायला देतान, प्यायला देतान, गाडी भाडं देतान किंवा आणि काय काय गोष्टी करतात. तुम्ही कोणासाठी करतात? देवाच्या देवाच्या सेवेसाठी. गोष्टीसाठी. देवाच्या सेवेसाठी. देवाच्या सेवकाला तुम्ही काय करतात? ताकद देतात. तुम्ही काय देतात? ताकद देतात, बळ देतात. हा तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना ताकद आणि बळ देतात का नाही? नवऱ्याला देतात का नाही? सांगा ना. Yes. तुमचा नवरा तुम्हाला देतो का नाही ताकद? Yes. तो म्हणतो नाही ना, तुला बरं वाटेल, तुला असं होईल, जातील आपले दिवस निघून, नोकरी लागन, काम लागन. बोलतात का नाही घरचे? काय देतात ते? बळ देतात. बळ देतात, धीर देतात. तुम्ही पण देवाच्या सेवकाला बळ दिलं पाहिजे, धीर दिला पाहिजे. हा बायबल मध्ये सांगितलं की त्या कुष्ठरोगीने, मला असं वाटतं त्या पक्षघाती मनुष्याने त्याला बळ दिला असेल. तो म्हणला असं, अरे तुम्ही चढू शकतात, वरती मला नेऊ शकतात. काय म्हणला असेल तो? तुम्ही मला वरती नेऊ शकतात, तुम्ही मला खाली सोडू शकतात, तुम्ही ते करू शकतात. Yes. तुम्ही इथं आलेल्या लोकांना तेच बोलायचे. तुम्ही आमेन. हालेलुया. नाही, तुम्ही येऊ शकता, तुम्ही करू शकता. हो तुम्हाला गरज आहे, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात बळ आहे. तुम्ही धीर द्यायचा, तुम्ही जबाबदारी दाखवायची, तुम्ही काय दाखवायचे आहे? गरज दाखवायची आहे. Praise the Lord. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? Hallelujah. हा माझं आपल्याला काय पाहिजे? गरज. गरज पाहिजे. हा सेकंड नंबर काय पाहिजे? जबाबदार लोकं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड नंबरच्या 4 लोकांनी आपण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मदत करणारे, सेवेला, हर एक गोष्टीला ताकद देणारे, बळ देणारे, सहाय्य करणारे, मदत करणारे. प्रेज द लॉर्ड. हे काय आहे? कुठून आहे? देवापासून. देवापासून आहे. काय वचनामध्ये सांगितलं? त्या स्तोत्र संहितामध्ये सांगितलं 119:65. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहे. हालेलुया. सत्विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञेवर माझी निष्ठा आहे. तुझ्या आज्ञेवर काय आहे? माझी निष्ठा आहे. कोणी देवाच्या वचनावर निष्ठा ठेवून येतं बरं होऊन जात आहे. आमेन. हालेलुया. बरं करणारा कोणी पास्टर नाहीये. देवाचं वचन. देवाचं वचन आहे. आमेन. म्हणा देवाचं वचन आहे. देवाचं वचन. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. बरं करणारं काय आहे? देवाचं वचन. देव बरा करतो. देवाचे शब्द येतात. शब्द आल्यानंतर ते शब्द तुमच्यामध्ये घुसत आहे आणि घुसल्यानंतर तुम्ही काय होत आहे? बरे होत आहे. Praise the Lord. हालेलुया. कधी कधी डॉक्टर पण म्हणतात, हे डॉक्टर पण आपल्यासाठी. म्हणा डॉक्टर पण आपल्यासाठी. आपल्यासाठी आहे. आपल्याला थंडी ताप आल्यावर आपण डॉक्टरकडे जातो, गोळ्या देतात, बरं वाटतं आपल्याला. बरोबर आहे. काय काय आजार असतात ते पण काय होऊन जातात, गोळ्या औषधाने बरे होतात. पण कधी कधी डॉक्टर पण काय म्हणतात, आता तुम्ही काय करा? देवाकडे जा. देवाचा धावा करा. का सांगतोय? देवच करणार आहे. देवच करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. अजून पुढे काय सांगितलं त्या वचनामध्ये? विवेक व ज्ञान मला दे. 105 वाचा त्याच्यामध्ये. 119:5. तुझे वचन माझ्या पावलांकरता. तुझे वचन माझ्या पावला करता काय आहे? दिव्यासारखे. दिवा आहे. माझ्या मार्गावर प्रकाश आहे. माझ्या दिवान मार्ग. दिवा आणि काय? प्रकाश. प्रकाश. जर दिवा आणि प्रकाश जर आपल्याकडे असला, दिवान प्रकाश कशाला बोललोय? देवाच्या वचनाला. बोला ना, बोला ना. दिवा आणि प्रकाश कशाला बोललोय? देवाच्या वचनाला. म्हणा देवाच्या वचनाला. Praise the Lord. शेजारच्याला हलवा देवाचं वचन. देवाचं वचन. हसून स्माइल द्या देवाचं वचन. देवाचं वचन. देवाचं वचन. देवाचं वचन.
आनंदाने करंट लावू का काय मग? बोथड आहे का काय? नाही. हा मला देवाचं वचन देवाचं वचन काय आहे? प्रकाश आहे. आणि काय आहे? दिवा. दिवा आहे. तुमच्याकडे प्रकाश आणि दिवा असून तुम्ही काय झालेत? माझ्या काही लोक नाही मी दिवा नाही, माझ्याकडे दिवा नाही. काही लोक मी प्रकाशित नाही. अरे तुम्ही जा. 4 लोक काय केलेलं आहे? 4 लोकांनी उचललं त्याला. ते त्याच्यासाठी काय झालेलं आहे? देवाचं वचन त्यांच्याकडे आहे. ते त्याच्यासाठी काय झालेलं आहे? आरोग्याचं कारण झालेलं आहे. कशाचं कारण झाले? 4 लोक आरोग्याचं कारण झाले. त्यांचं नाव आले. मला बायबल मध्ये नाव आलंय त्यांचं. तुमचं नाव आलं तर बायबल मध्ये. आपल्याला बायबल मध्ये नको, पण आपलं नाव बातम्याला आलं पाहिजे. आपलं नाव पत्रिकेत आलं पाहिजे. आपलं स्टेटसला नाव आलं पाहिजे. आम्हाला इथं नाव आलं. अरे इथं काय नाही, कुठं आलं पाहिजे? 4 लोकांचं नाव आलंय. आता त्या कफरनहूममध्ये 4 लोक फेमस असतील. ते मला असं वाटतं ते मदत कर. येऊ का तिकडं? इथे 4 लोक फेमस असतील. ते मदत करणारे. काय ते नुसतं येशूकडेच लोक आणत असतील. त्या मला असं वाटतं, मी विचार करतो असा बरं का, की त्या पक्षघातीला त्यांनी आणलं. बरोबर. मला असं वाटतं ते बऱ्याच लोकांना येशूकडे नेलं असेल त्यांनी. बरोबर आहे का नाही? 4 लोक आशेबाना. काय 4 लोक आशेबाना कसे? त्या लोकांसारखे येशूकडे आणायचं. लोकांना कोणाकडे आणायचंय? काय वचनामध्ये सांगितलं? 105 तुझे वचन माझ्या पावला करता दिवा. दिव्यासारखे. त्याच्या जीवनामध्ये काय आणलं? वाचनाद्वारे काय आलं? त्याचं जीवन काय झालं? प्रकाशित झालं. त्याच्या जीवनामधून काय निघून गेलेला आहे? अंधार निघून गेलेला आहे. त्याच्या जीवनामधून काय निघून गेलेला आहे? त्रास निघून गेलेला आहे. त्याच्या जीवनामधून काय निघून गेलेला आहे? वेदना निघून गेलेला आहे. अनेक प्रकारचे बिमारी निघून गेलेले आहे. अनेक प्रकारचं टेन्शन निघून गेलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. टाळ्या तर काय आहे का नाही? क्लासला जायचं. डॉक्टर म्हणते जा क्लासला. डॉक्टर म्हणते जा चालायला. डॉक्टर म्हणते मग नाचा. प्रेज द लॉर्ड. काय दिलं? 4 लोकांमुळे कोणाच्या जीवनात दिवा आला? पक्षघाती माणसाच्या. प्रकाश कोणाच्या जीवनात आला? पक्षघाती माणसाच्या. आपला चेहरा पाहिला लोक आजचा दिवस काहीतरी वाईट जाईल. शेजारच्या अरे सासूचं तोंड पाहिला आज दिवस व्यवस्थित जाणार नाही. आणि सासू पण म्हणजे ऐक सून आज हिचं कशाला चेहरा पाहिला मी. असं पाहिजे का? हा घरच्यासाठी पण तुम्ही प्रकाश पाहिजे. म्हणा बोला ना. अरे बोला ना. प्रकाश. म्हणा घरच्यासाठी पण प्रकाश पाहिजे. घरच्यासाठी पण प्रकाश पाहिजे. घरच्यासाठी पण दिवा पाहिजे. घरच्यासाठी पण दिवा पाहिजे. शेजारच्यासाठी पण प्रकाश दिवा पाहिजे. प्रकाश आणि दिवा. कामावर पण प्रकाश दिवा पाहिजे. प्रकाश आणि दिवा. कामावर एक, चर्च मध्ये एक, घरामध्ये एक. नाही. लेडीज लोकांचं आहे ना गुप्त गहन गोष्टी विचारायच्या ना सासूला विचारायच्या. कोणाला विचारायच्या? सासूला विचारायचं. सासूचं काय विचारायचं असेल तर कोणाला विचारायचं? सुनाला. सुनाकडून काय निघलं पाहिजे? सासूकडून नाही. काय निघलं पाहिजे? माझी सून लय छान आहे, टाकाटक आहे, कडक आहे, सभ्य आहे, तिला असं चालत नाही, प्रार्थना करती, गुडघ्यावर प्रार्थना. तुमच्याबद्दल घरातल्या लोकांनी बाहेरच्या लोकांना सांगितलं हालेलुया. काय निघालं तिथून? प्रकाश. बोला ना. प्रकाश निघाला. काय निघालं? प्रकाश. तुम्ही दिवट निवर ठेवलेले लोक आहे. देवाने तुम्हाला मला काय केलेलं आहे? प्रकाश केलेला आहे. देवाने 8:12 सांगितलं, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार आहे, त्याच्या ठाई काय असणार आहे? प्रकाश असणार आहे. प्रकाश कुठं असतो? बोला ना. दिवट निवर. उंच ठिकाणी ठेवलेला असतो. हालेलुया. तुमची माझी खाली जागा नाहीये. नाही. त्यांनी मला उंच केलेलं आहे. मला देवाने मला उंच केलेलं आहे. उंच ठिकाणी ठेवलेलं आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. घरी कोणी जरी तुमचा चेहरा पाहिला तर ते म्हणले पाहिजे हा मी आशीर्वादित आहे. ते काय म्हणले पाहिजे? आशीर्वादित आहे. नाही तर म्हणले पाहिजे काय तोंड दाखवले काय माहिती. एक अंकल राहायचे आपल्या इकडं, त्यांचं नाव नाही सांगत. लोक गल्लीतून गेले का जारा याचे चारा पाला आता बोर होत आहे, तो म्हणले शिवाय द्यायचं. आत्याला माहिती
बरोबर आहे का रे? हा, तुमचा चेहरा कसा पण असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, मला माझ्या देवाला आवडतो. माझ्या देवाला आवडतो. नाक फेफडा असू द्या, वाकडा असू द्या, मोठा असू द्या, जाड असू द्या, वाळलेला असू द्या, काही असू द्या, मला माझ्या देवाला मी आवडते. माझ्या देवाला मी आवडत आहे. माझ्या देवाला मी आवडतो. प्रेज लॉर्ड. कारण की त्याचा प्रकाश माझ्याकडे आहे, त्याचा दिवा माझ्याकडे आहे. मग प्रकाशासारखे वागा ना, दिव्यासारखे वागा ना. प्रकाश फक्त इथं देवदूत, घरी गेल्यावर देवदूत. देवदूत तुम्हाला घाबरतात लोक. काय करतात तुम्हाला लोक? काय करतात? घाबरतात. अरे भीती आहे भाऊ, तिला डेंजर आहे, तिला असं काय करू नका, तसं काय करू नका, पळून जातात लोक, पावडे सुद्धा भेटत नाही. इथं देवदूत, घरी बोला ना. तुमची भीती लोकांना वाटते, असं पाहिजे का? पूर्वीचं माझं जीवन तसं होतं की लोकांना माझी काय करायची? भीती वाटायची. आणि आज तसं नाही वाटत. आता मी त्यांच्या जवळ जाऊन जरी बसलो तरी माझ्या जवळ येतात, बसतात. मी पण कोणी पण असलं तर या ना, बसा ना माझ्या जवळ, असं म्हणतो त्यांना. मी काय म्हणतो? मी लांब नाही ठेवीत. काय काय लोकांना जवळ बसवतो ना मी, त्यांना चांगलं वाटतं. पण एक संधी मिळते ना आपल्याला पक्षघातीला आणायला. नाही तर म्हणायचं मी पैशावाला आहे, मी कशाला बोलू त्याच्या बरोबर, मी कशाला जवळ बोलू त्याला, असं तसं नको. तसं नको. या त्याला जवळ घ्या. काय करा? जवळ घ्या. त्याच्यासारखंच वागा. त्याने एक बिडी मारली का तुम्ही 4 बिड्या मारा, असं पाहिजे का? जवळ बोला त्याला, सांगा त्याला देवाचं वचन तुमच्याकडे काय आहे, तुमच्यामध्ये काय आहे? दिवा आहे. अजून काय आहे? प्रकाश आहे. जाऊ दे ना प्रकाश तिथं, जाऊ दे ना दिवा, लावा ना तिथं दिवा. दिवा इकडे तिकडे लावून उपयोग नाही का? त्याच्या जीवनात दिवा उगू द्या ना. हा, काय कुठं लावायचं आहे? देवाचं वचन दिवा आहे. काय आहे? वचन सांगा ना. वचन नाही सांगत. घरी असं झालं, तसं झालं, एका ठिकाणी नाही, सगळ्या गल्लीमध्ये. एक गल्लीला थांबला का तिथं अर्धा तास, पुढच्या गल्लीला का तिथं अर्धा तास. असं करता करता नवरा रात्री लय मारितो. मग नवऱ्याचे ठोके खावा लागत, तो लय मारतो. मग नवरा म्हणते बायको गेली ना कुठं, तिथंच जाऊन बसती. असं पाहिजे का? दिवा पेटवायला किती वेळ लागतो? प्रकाश द्यायला किती वेळ? बोला ना आणखी. जरा लाईटीकडे जा, टक्कन बटन दाबा, लगेच प्रकाश येणार आहे. अंधारामध्ये जा, आज प्रयोग करा जरा. घरी गेलं का, अंधारामध्ये गेलं का टक लागा, ते प्रकाश काय होतो? कोणाला सांगितलं का पटकन, नाही तर तिथंच गप्पा मारत होतो. तुझी सासू कशी आहे, तुझा नवरा कसा आहे, तुला काय करायचं त्याच्या नवऱ्याचं तुझ्या सासूचं? तुझ्याकडे ऑलरेडी काय दिलेलं आहे? प्रकाश आहे. दिवा लाव ना तिथं, प्रकाश जाऊ दे ना तिथं. हा, तू तेने लावे तिथं, तुझं काम जाते तिथं. मग ती पण सांगते 4 लोकांमध्ये, ती पण तशीच असते. ती पण म्हणजे लय चुकलेला ती काय म्हणते? लय चुकलं मेंबर आहे. कोणचा मेंबर आहे? लय चुकलं मेंबर आहे. काय केलं म्हणजे लय बडबडी आली बाबा, चला पळून भागो. अशा लोकांना आपण कधी कधी केलेले, पण तसं नका करू. त्यांना या जवळ बसवा, त्यांना बोला, त्यांना सुवार्थ सांगा त्यांना. कारण की त्या लोकांना तुमची गरज आहे. बरोबर आहे का नाही? त्या लोक तुमच्याकडे येतात तर काहीतरी गरज घेऊन येत आहे. काय म्हणून पाहतात तुमच्याकडे? देवाचे लोक म्हणून पाहतात, प्रकाश म्हणून पाहतात, तुमच्या साक्षीकडे पाहतात. ते बोला ना, तुमच्या साक्षीकडे पाहतात. ते म्हणतात काही काही लोक आपल्या जवळ बळच येतात. काय येतात की ते म्हणतात अरे नाही याची काय, याच्या जीवनात असा बदल झालाय, कदाचित मला, मी याच्याकडून काहीतरी मला मिळेल. दिवा लावून टाका तिथं. दिवा प्रकाश, देवाचं वचन दिवा आणि काय आहे? प्रकाश आहे. किती लोक माझ्या बरोबर आहे? हा, तुम्ही रोज एक 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 जर लावलं तर किती लोक येणार आहे तिथं? लावा ना झाड. झाड नाही लावायचे, लावायच्या झाडांच्या लावा करा ना. हा, आत्मिक झाडं लावा ना. बोला ना, मला बोलता येत नाही याच्यामुळे मग समजून घ्या तुम्ही. कोणचे झाडं लावा? आत्मिक झाडं लावा. पुढे गेलं तर मैत्रिणीकडे गेलं तर आत्मिक झाड लावा. अरे इथं असं होतंय, देवाचं वचन आहे, सत्य आहे, देवाचं वचन दिवा आहे, प्रकाश आहे. हे काय करा? हे लावा. हा, सासूनी काम करा, सुनानी तेच काम करा. बंद करा जरा आता चुगल्या, चाड्या, लबाड्या, निंदा बंद करा. प्रार्थना करा त्यांच्यासाठी, बदलतील ते. काय करा? बदलतील. एखाद्याने तुमचं वाटोळं केलं असं, जा बोला त्यांच्या संगती, जाऊ द्या, माफ करा त्याला. काय करा? प्रकाश जाऊ द्या त्याच्याकडे.
प्रेस लॉर्ड. काय आहे? येशू येशू. माणूस म्हणून आला, पण तो काय होता? देव होता. देव होता. देव होता. त्याने सगळं सहन Praise the केलं Lord. आणि त्याने काय केलेलं आहे? त्याच्यामधून जीवनाचा प्रकाश काय झालेला आहे? Hallelujah. बाहेर आला. हालेलुया. प्रेस लॉर्ड. Praise the मारता मारता पण त्याच्यातून जीवनाचं काय झालेलं आहे? प्रकाशच प्रकाशच बाहेर आलेला आहे. प्रेस लॉर्ड. आपल्या जीवनामधून हर एक वेळेला समयाला काय निघालं पाहिजे? प्रकाश. प्रकाश बाहेर निघाला पाहिजे. ठीक आहे, आपण